नमस्कार, आपण पाहतात छावा न्यूज आवाज जनतेचा. प्रतिनिधी लहू शिंदे. आज आपण जिल्हा परिषद शाळा वाखरवाडी येथे पोहोचलो आहोत. आपल्यासोबत कापसे सर आहेत. सर, काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आज खरी कमाईमध्ये मुलांचा आनंद मेळावा साजरा करत आहोत. किती मुलं आहेत शाळेत? एकूण मुलं 91 मुलं आहेत शाळेत. शिक्षक स्टाफ 7 आहे. काय सांगाल सर आपल्या शाळेविषयी? तर आमच्या शाळेमध्ये फक्त शाळा म्हणजे शिक्षण नसून शाळेमध्ये अनेक प्रकारचे सहशालेय उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये सहल असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, क्रीडा स्पर्धा असतील. तर त्यामधलाच एक सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच बालानंद मेळावा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळं अशा प्रकारे त्यांनी आणलेले आहेत विकण्यासाठी, आणि त्यांना नफा तोटा ह्या गणितातल्या संकल्पनासुद्धा या मेळाव्यातून क्लिअर होणार आहेत. तर आपण पाहूयात मुलांनी काय काय विकाय आणले आणि त्याच्यामधून त्यांचं इन्कम किती झाले. हे बाळा, नाव सांग तुझं. योगेश सुनील सोरवसे. काय काय आणलं विकायला? सोनपापडी, गुलाबजामुन, चॉकलेट. किती कमाई झाली? 100 झाली. 100. समजा 100ची नोट दिल्यानंतर चिल्लर कसं द्यायचं हे कळतं ना सगळं? हो म्हणजे याच्यामधून ज्ञान मिळते. हो. तर पहा, आपल्यासोबत आणखीन एक मुलगी आहे. बरं, काय नाव तुझं? माधुरी सुशील कुमार शिंदे. काय आणलं विकायला? दही धपाटे आणि भजे. दही धपाटे आणि भजे भजे कितीला? 1 रुपयाला 2 विकते. 1 रुपयाला 2 भजे. हां. आणि प्लेट कितीला? प्लेट 10ला. 10ला प्लेट का? किती विकल्या प्लेट आता? 30 रुपये आणि 30 रुपये झाले तर. 30 रुपये झाले का? हां, भजीचे. बरं, बरं. वा, छान. तू काय आणलं ग? कुठून बरं, नाव सांग. आरती राहुल काळे. हां, काय आणलं विकायला? परोठे आणि तेलचे. परोठे आणि तेलचे का? केव्हा 30 रुपयाचे विकल्या? एकदा ऐकलं नाही. विकलं नाही अजून? बरं बरं, विकेल. तर अजून मुलं आहेत आपल्यासोबत. तुझं नाव काय? सई. पूर्ण नाव सांगायचं. सई मंदाकिनी प्रवीण सारंग. बरं, काय आणलं विकायला? राळ. राळं कितीला एक पुडी आहे? 10ला. 10 रुपयाला. किती विकल्या? 10 विकल्या का? मग 100 रुपयाच्या झाल्या. बरं, ठीक आहे, असू द्या. तुझं नाव? तुझ्या दीपक थोरात. बरं, काय आणलं विकायला? कोथिंबीर. कोथिंबीर कितीला गड्डी आहे? 5 रुपयाला. किती विकल्या? 3 विकल्या का? बरं बरं. तर हां, नाव सांग. शुभम सतीश ढेकणे. काय आणलं विकायला? पालक भजी आणि उसाचा रस आणला. पालक भजी आणि उसाचा रस. उसाचा रस. उसाचा रस कितीला आहे? 10ला. 10 रुपयाला 1 ग्लास. किती विकले? 10-15 विकले. 10-15 विकले का? 200 रुपये झालेत. बरं बरं बरं. तर हे पहा, शोभेच्या वस्तू मानल्यात. काय नाव तुझं? सोहम राहुल शिंदे. काय काय आणलं विकायला? हे पार्लरच्या काही गोष्टी, केक. किती विकले? लय मोठं विकले आतापर्यंत. केक 40 एक विकले तर. बरं. तर पहा, या मुलाची आई पण सोबत आहे. आपलं मूल असं सामान विकतंय म्हणल्यानंतर आईला कसा आनंद होता आपण त्यांच्याकडं काय वाटतं? खूप आनंद होत आहे. ठीक आहे, पहा पुढे जाऊयात आपण. अजून आपल्यासोबत एक लहान मुलगी आहे. तुझं नाव सांग बरं. सई निकिता नितीन शिंदे. तू काय आणलं विकायला? पाणीपुरी. पाणीपुरी कितीला एक प्लेट? 20ला. 20 रुपयाला. किती विकल्या? 500च्या वर झालं. बरं. आणि मोठं होऊन तू काय होणार? डॉक्टर होणार का? मग गोरगरिबांना फुकट इंजेक्शन करणार का? हां. खरं? नक्की. मी आहे पाहिला. तर पहा, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. किती सुंदर विचार आहेत बघा या मुलीचे, की मी डॉक्टर झाल्यानंतर जे वयोवृद्ध असतील, गरीब असतील, त्यांचं मोफत दवाखाना करणार किंवा त्यांना मोफत इंजेक्शन देणार. धन्यवाद. नाव सांगायचं पूर्ण. शिवम अमोल शिंदे. हां, काय आणलं विकायला? पनीर बिर्याणी. पनीर बिर्याणी. हां. बरं बरं. कितीला एक? 15ला एक. 15ला. किती विकल्या? हां, किती विकल्या? काय सांगता येत नाही. या पुढे.
काय आणलं बाळा विकायला? नाव सांग पूर्ण. सोनाली अश्रुपा जाधव. काय काय आणलं? मकर संक्रांतीचं सामान आणि स्टेशनरी. बरं, किती रुपयाचं विकलं आतापर्यंत? अजून नाहीत मोपलेले. मोजले नाहीत का अजून? म्हणजे भरपूर विक्री झाली का? बरं, ह्याच्यामधून ज्ञान मिळतं ना? हा, नफा तोटा आपल्याला किती झाला व्यावहारिक ज्ञान तर खूप मिळतं. ठीक आहे, आज आपण मुलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. शाळेबद्दल यांना ज्ञान मिळतं, व्यावहारिक ज्ञान मिळतं. तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.